हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 7th स्टँडर्ड आपण सुरू करतोय तुमचा पार्ट नंबर 2 फॉर युअर चॅप्टर नंबर 11, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर फर्स्ट पार्टमध्ये काय पाहिलं आहे मुलांना? आपण सेल्स बाबतीत पाहिलं आहे. सेल्स काय आहेत, परत सेलचा डिस्कवरी कोणी केला होता, सेलची थिअरी कोणी दिली आहे, है ना. अख्खे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशाने बनले आहेत? सगळे सेल्सनीच बनले आहेत. प्लस तुमच्या मायक्रोस्कोपला कोणी इन्व्हेंट केलं, है ना. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. आता आज आपण पाहणार आहोत सेल ऑर्गनेल्स बाबतीत. आता पहा मुलांनो, हा आहे सेल, जो आहे तुमचा स्मॉलेस्ट युनिट. बरोबर, सेल काय आहे तुमचा? स्मॉलेस्ट युनिट. बट जरी तो स्मॉलेस्ट असला तरी त्याच्यात पण फंक्शनिंग व्हायला पाहिजे, सेल्युलर ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे, ज्याच्याने तो बाकीचे फंक्शन्स कंप्लीट करू शकतो. सो त्याच्यात पण छोटे छोटे असे ऑर्गनेल्स किंवा कॉम्पोनेंट्स असतात. छोटे छोटे त्यांच्यात पण काय असतात? थोडेसे युनिट्स किंवा कॉम्पोनेंट्स असतात. थोडेसे युनिट्स किंवा कॉम्पोनेंट्स असतात ज्यांचं पण स्पेसिफिक फंक्शन असतं. ज्यांचं पण काय असतं? स्पेसिफिक फंक्शन असतं. सो सेलमधले हे जे छोटे युनिट्स आहेत, सेलमधले हे जे छोटे युनिट्स किंवा कॉम्पोनेंट्स आहेत, त्याला बोललं जातं ऑर्गनेल्स. त्याला बोललं जातं ऑर्गनेल्स. अँड बिकॉज ते सेलचे ऑर्गन्स आहेत, दे आर कॉल्ड सेल ऑर्गनेल्स. जसं आपल्या बॉडी पार्टमध्ये ऑर्गन्स असतात स्पेसिफिक फंक्शनसाठी, तसं सेलमध्ये पण छोटे छोटे ऑर्गन्स असतात, ज्याला म्हणलं जातं सेल ऑर्गनेल्स. ओके, तर आज आपण पाहणार आहोत की सेलचं स्ट्रक्चर काय आहे, ऑर्गनेल्स कुठले कुठले आहेत. ओके, नाव हा झाला तुमचा एक सेल. फॉर एक्झाम्पल आपण थोडा रेक्टँग्युलर सेल घेऊ. आता सर्कल खूप झाला. सेलची जी सगळ्यात आउटर कवरिंग असते, सेलची जी सगळ्यात आउटर कवरिंग असते, जे त्या सेलला प्रोटेक्ट करतं, जे त्या सेलला प्रोटेक्ट करतं, त्याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर देतं, त्याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर देतं, त्याला बोलतात सेल वॉल. त्याला काय बोलतात? सेल वॉल बोलतात. बट ही जी सेल वॉल आहे ती फक्त प्लांट्समध्ये असते मुलांनो. फक्त कशात असते? प्लांट्समध्ये. ॲनिमल्समध्ये असते का सेल वॉल? नो, ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसते. फक्त कशात असते? प्लांट्समध्ये असते. ओके, नाव सेल वॉलचं काम कळलं. स्ट्रक्चर देते, प्रोटेक्ट करते. नेक्स्ट लेअर आहे तुमचा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. नेक्स्ट स्ट्रक्चर काय आहे आपल्या मुलांनो? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन हा दोन्हीकडे असतो. फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल सेल आहे, इथे पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. इथे पण काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. इथे पण प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे मुलांनो. ओके, आता प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काय स्पेशालिटी आहे? तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे ना मुलांनो, जे फक्त त्या सेलसाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, है ना, विच आर व्हेरी व्हायटल ऑर नेसेसरी फॉर द सेल्स, त्यांनाच आत जाऊ देतो. बाकीच्या गोष्टींना तो ब्लॉक करतो. जर सेल्सला प्रोटीन लागतंय, जर सेल्सला वॉटर लागतंय, फक्त आयन्स लागतात, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, त्यांनाच एंट्री भेटते. बाकीच्या जे गोष्टी नेसेसरी नाही आहेत त्यांना बाहेरच थांबवतं. काय करतं प्लाझ्मा मेम्ब्रेन? ओन्ली नेसेसरी गोष्टींना सेलच्या आत एंट्री देतं. रेस्ट ऑल आर आउटसाइड ऑफ द सेल. ठीक आहे, हे झालं तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे आहे व्हॉट डू यू से, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं तुमच्या काम झालं आहे की व्हॉट डज युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन डू. त्याचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे की इट ओनली अलाउज स्पेसिफिक ऑर इम्पॉर्टंट थिंग्स टू गेट इन टू द सेल्स. रेस्ट ऑल आर आउटसाइड ऑफ द सेल. ठीक आहे, देन तुमचा जो हा आतला स्पेस आहे अख्खा, ओ शिट, हे इथं तुम्हाला ड्रॉ, हा जो आतला स्पेस आहे ना, दॅट इज कॉल्ड
त्याला काय म्हणतात मुलांनो? ओ शेट, आय एम सॉरी. हा जो आतला स्पेस आहे, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतला स्पेस आहे, दॅट इज युअर सायटोप्लाझम. दॅट इज युअर सायटोप्लाझम. या सेलच्या आतला हा जो अख्खा स्पेस आहे त्याला म्हणतात सायटोप्लाझम. ओके. आणि या सायटोप्लाझममध्ये बाकीचे असे सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. या सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. सेलचे ऑर्गन्स म्हणजे काय? सेल ऑर्गेनेल्स. बाकीचे सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. कशात असतात सेल ऑर्गेनेल्स? असेच मोकळ्या स्पेसमध्ये असतात का? नाही, ते सायटोप्लाझममध्ये असतं. ते सायटोप्लाझममध्ये असतं. आता हे इन डेप्थ आपण अजून करणार आहोत. ठीक आहे, हे तुम्ही बघून घ्या. सगळ्यात आउटर लेयर कुठली आहे मुलांनो? जी फक्त प्लांट्समध्ये असते. तुमच्या ॲनिमल सेलमध्ये वेगळी आउटर लेयर आहे. सगळ्यात आउटर लेयर इज युअर सेल वॉल. इट इज युअर सेल वॉल. मग सेकंड लेयर कुठली आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन, जी ॲनिमल्सची आउटर लेयर आहे. मग त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझममध्ये काय असतं? अ फ्लुइड, नरिशमेंटवाला फ्लुइड, जे फ्लुइड सगळे सेल ऑर्गेनेल्सला कॅरी करतं. दॅट इज कॉल्ड युअर सायटोप्लाझम. आणि जे सेलचे ऑर्गन्स आहेत, युनिट्स आहेत छोटे छोटे, दे आर युअर सेल ऑर्गेनेल्स. दे आर युअर सेल ऑर्गेनेल्स. ठीक आहे, हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे. हे काढून नका घेऊ, तुमच्या बुकमध्ये अजून छान स्ट्रक्चर आहे, कलरफुल, जास्त इंटरेस्टिंग. ओके, आता एक एक गोष्ट आपण बघूयात. सगळ्यात पहिलं काय पाहिलं आपण मुलांनो? तुमचं ह्याची पण गरज नाही आता. सगळ्यात पहिलं इज युअर सेल वॉल. सगळ्यात पहिली आहे तुमची सेल वॉल. आउटर लेयर, सगळ्यात आउटर लेयर ऑफ दी सेल, द मोस्ट आउटर लेयर ऑफ दी सेल. सेल वॉल काय आहे? सगळ्यात बाहेरची लेयर. बट कुणाच्या केसमध्ये? प्रेझेंट इन प्लांट्स. कशात आहे? प्रेझेंट इन प्लांट्स. ॲब्सेंट इन व्हॉट? ॲब्सेंट इन ॲनिमल्स. ॲब्सेंट इन ॲनिमल्स. ठीक आहे, काय आहे सेल वॉल? आउटर मोस्ट लेयर. आउटर मोस्ट लेयर प्रेझेंट इन प्लांट्स, ॲब्सेंट इन ॲनिमल्स, है ना? अँड काय फंक्शन आहे मुलांनो? सेल वॉलचं फंक्शन काय आहे? टू प्रोव्हाइड स्ट्रक्चर अँड प्रोटेक्शन. To provide structure and protection from extracellular matter. Extracellular matter. जे सेलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून कोण प्रोटेक्ट करतंय? आपली सेल वॉल प्रोटेक्ट करते. ठीक आहे, हे 4 पॉईंट्स आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट डाऊन. आणि अजून एक, प्लांट्समध्ये सेल वॉल कशाने बनते? सेल वॉल इज मेड up of cellulose in plants. प्लांट्स मध्ये सेल वॉल कशाने बनते मुलांनो? सेल्युलोजनी. बट बॅक्टेरियामध्ये in bacteria it's made up of पेप्टिडोग्लायकन. कशाने बनते बॅक्टेरियामध्ये? पेप्टिडोग्लायकननी. प्लांट्समध्ये जी आपली सेल वॉल आहे ती बनते सेल्युलोजनी.
पण बॅक्टेरियामध्ये ती बनते पेप्टिडोग्लायकननी. ओके, क्लिअर? राईट इट डाऊन. पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या. ओके, पुढे जायचं आता. सेल वॉल झालं आपलं. आता पाहूयात प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, नेक्स्ट इज आर plasma or cell membrane. Plasma or cell membrane. Point काय येणार? It is the second layer in plants, but the outermost layer in animals. प्लांट्स मध्ये तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशानंतर येणार? सेल वॉल नंतर येणार. पण तेच ॲनिमल्स मध्ये ती काय आहे? सगळ्यात बाहेरची लेयर, सगळ्यात आउटरमोस्ट लेयर. ठीक आहे. Now, your plasma membrane is made up of phospholipids. तुमची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे मुलांनो, ती फॉस्फोलिपिड्सनी बनले जाते. फॉस्फोलिपिड्स म्हणजे फॉस्फेट आणि लिपिड्स. लिपिड्स म्हणजे फॅट्स. ओके, फॅट्स आणि फॉस्फेटच्या कॉम्बिनेशननी एक सबस्टन्स बनतं किंवा एक व्हॉट डू यू से, एक लेयर बनतो ज्याला म्हणतात फॉस्फोलिपिड्स. कशाने? फॉस्फेट आणि लिपिड्स. लिपिड्स म्हणजे तुमचे फॅट्स. सो तुमची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे, इट इज मेड अप ऑफ व्हॉट? फॉस्फोलिपिड्स. ओके, अँड त्याचं फंक्शन काय आहे मुलांनो? इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? ओनली allows important or necessary material to pass into the cell. तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे मुलांनो? इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? आपण बघितलं की नाही सेल स्ट्रक्चरच्या वेळेस की ते फक्त महत्त्वाच्या गोष्टींना, नेसेसरी गोष्टींनाच आतमध्ये जाऊ देतं, बाकीच्यांना ते बाहेरच ठेवतं. त्या प्रॉपर्टीला म्हणतात सिलेक्टिव्हली परमिएबल. ओके, सो फर्स्ट पॉईंट काय आहे? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लांटमध्ये सेकंड लेअर असतो, बट ॲनिमल सेलमध्ये आउटर मोस्ट लेअर असतो. देन प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनली आहे? फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड म्हणजे काय? फॉस्फेट आणि लिपिडचा कॉम्बिनेशनवालं सबस्टन्स. अँड इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे फक्त ते महत्त्वाच्या गोष्टींनाच आत जाऊ देतं. ठीक आहे, लिहून घ्या तुम्हाला लिहायचं असेल तर. Write it down. Pause the video and write it down. ठीक है? करू erase. Now we'll move on to the next part. Now third part आपण करतोय. काय करतोय? सायटोप्लाझम. Third part is your cytoplasm. साइटोप्लाज्म काय आहे? स्टिकी.
काय आहे मुलांना सायटोप्लाझम? तुमचं सायटोप्लाझम इज अ sticky fluid or substance that is present where? Inside the plasma membrane. Inside the plasma membrane. It holds and nourishes. It holds and nourishes all the cell organelles. काय आहे? ते सगळ्या सेल ऑर्गनेल्सला होल्ड आणि त्यांना नरिश करतं म्हणजे न्यूट्रिएंट्स देतं. कोण? तुमचं सायटोप्लाझम. आणि मुलांनो सी, सायटोप्लाझम फ्लुइडवाला सबस्टन्स आहे, ठीक आहे. न्यूक्लियस इज डिफरंट. बाकीचे सेल ऑर्गनेल्स आहेत. न्यूक्लियस आपल्या सेलचा काय म्हणतो मधला स्तंभ आहे, ज्याच्यात सगळे जेनेटिक मटेरियल असतं. सो न्यूक्लियसला पण सेल ऑर्गनेल्स कन्सिडर नाही करत. इट इज द वायटल मोस्ट पार्ट ऑफ द सेल, जे तुमचं DNA आणि तुमचे क्रोमोझोम्स आणि सगळे जेनेटिक मटेरियल होल्ड करतं. सो हे जे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस इज कॉल्ड एज प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझम plus nucleus is called as protoplasm. Is called as protoplasm. आणि cytoplasm minus nucleus is your cytosol किंवा cytoskeleton. ठीक है. साइटोप्लाज्म प्लस न्यूक्लियस प्रोटोप्लाज्म. साइटोप्लाज्म विदाउट न्यूक्लियस इज कॉल्ड साइटोसोल. म्हणजे न्यूक्लियस सोडून जर आपल्याला बाकीच्या भागाला बोलायचं असेल तर इट इज योर सॉरी न्यूक्लियस सोडून तर त्याला साइटोप्लाज्म म्हणतात. आय एम सॉरी साइटोप्लाज्म विदाउट सेल ऑर्गनेल्स. मुलांनो विदाउट सेल ऑर्गनेल्स. सी, साइटोप्लाज्म विदाउट न्यूक्लियस इज साइटोप्लाज्म ओनली, है ना. न्यूक्लियस इज डिफरंट. आता साइटोप्लाज्म प्लस न्यूक्लियस इज योर प्रोटोप्लाज्म. आणि जर साइटोप्लाज्म मधून सेल ऑर्गनेल्स पण आपण मायनस केले तर उरलं काय? साइटोसोल. म्हणजे साइटोप्लाज्म जर आपण त्याच्यात सेल ऑर्गनेल्स आणि न्यूक्लियस दोन्हीही कन्सिडर नाही केलं तर इट इज कॉल्ड ॲज योर साइटोसोल. ओके, इज दॅट क्लिअर? राईट इट डाऊन. Pause the video and write it down. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. Now that was your plasma membrane, cell wall and your cytoplasm. Now the next part is your cell organelles. Cell organelles. Okay. काय आहेत cell organelles? Organs, subunits or components of cell are called cell organelles. Are called cell organelles. सेलचे ऑर्गन्स, सेलचे सब युनिट्स किंवा सेलचे कॉम्पोनेंट्सला आपण बोलतो सेल ऑर्गनेल्स. ओके. each cell organelle has a specific function. दर सेल ऑर्गनेलचं काय आहे? एक स्पेसिफिक काम आहे, एक स्पेसिफिक फंक्शन आहे. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ सेल ऑर्गनेल. सांगा बरं कुठले कुठले आहेत सेल ऑर्गनेल्स? एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी ॲपॅरेटस,
राइबोसोम, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, वॅक्यूल्स. ठीक आहे, हे तुमचे थोडे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या सेल ऑर्गनेल्सचे. एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस, राइबोसोम, तुमचं माइटोकॉन्ड्रिया, वॅक्यूल्स. ओके, हे तुम्ही आधीपासून ऐकत आलात, राईट. सो दिस इज द एक्झाम्पल. राईट इट डाऊन फास्ट. चला, पॉज द व्हिडिओ अगेन अँड टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट इट डाऊन. ठीक आहे, जायचं पुढे. ओपन युअर टेक्स्टबुक नाव. पाहूयात तुमच्या टेक्स्टबुकचं थोडंसं काय डेफिनेशन्स अँड ऑल एक्स्ट्रा काय आहे का तिथे. सी, सेलचे 4 मेन पार्ट्स आहेत. सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अ सेल अँड इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट्स. हे केलं. प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय म्हणलं जातं अजून प्लाझ्मा मेम्ब्रेनला? सेल मेम्ब्रेन इज द काइंड ऑफ थिन कवरिंग. प्लाझ्मा मेम्ब्रेन थिन नसतं बिकॉज त्याला बाहेरून प्रोटेक्शन द्यायला सेल वॉल पण असतं आणि त्याला आयन्स वगैरे पास करायचे असतात ना, इम्पॉर्टंट गोष्टी. सो खूप थिक असल्यावर ते कसे पास होणार? इझिली पास करायला ते थोडे थिन असतात. ठीक आहे, इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्सिबल. ते फ्लेक्सिबल आहेत. ओके, इट इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ ॲनिमल सेल बिकॉज ॲनिमल सेलमध्ये काय नाही आहे? सेल वॉल नाही आहे. Cytoplasm is the liquid part in the cell present around the nucleus. Cytoplasm काय आहे? Liquidish part of what? Cell. जे कशाच्या अराउंड आहे? न्यूक्लियसच्या. आणि कशात एनक्लोज्ड आहे? तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. कुठली स्पेस ऑक्युपाय करतं ते? प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मधली स्पेस. ठीक आहे, सगळे सेल ऑर्गनेल्स कुठे प्रेझेंट आहेत? सायटोप्लाझममध्ये. आणि सेल ऑर्गनेल्स सी, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, लायझोझोम हे तुमचे सेल ऑर्गनेल्स आहेत. नाउ लेट्स सी अबाउट न्यूक्लियस. न्यूक्लियस इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल ऑफ द सेल. देर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. न्यूक्लियस खूप इम्पॉर्टंट सेल मेम्ब्रेन आहे. सी, बाकीचे सेल मेम्ब्रेन्स आर प्रॉपर सेल मेम्ब्रेन्स बट न्यूक्लियस जे आहे त्याला असं बाकीच्या सेल मेम्ब्रेनसारखं आपण काउंट नाही करू शकत बिकॉज इट इज व्हेरी वायटल. ओके, सो सेल ऑर्गनेल्स म्हणतात आणि न्यूक्लियससाठी एक वेगळा पार्ट म्हणजे इट इज अ सेल ऑर्गनेल बट त्याच्यासाठी एक स्पेशल झोन आहे. ऑलवेज रिमेंबर दिस. ओके, द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन ऑफ द सेल. सगळे फंक्शन्स कोण कंट्रोल करतं? जेवढे सेल ऑर्गनेल्स आहेत त्यांचा मास्टर माइंड किंवा त्यांना कंट्रोल करणारं कोण आहे? तुमचा न्यूक्लियस आहे. द एंडोप्लास्मिक रेटिक्युलम इज sprawling net-like organelle. Its function is to make necessary changes in proteins produced by ribosome. मुलांना पुढच्या स्टँडर्डमध्ये तुम्हाला प्रॉपर फंक्शन्स असतील. ओके, प्रॉपर एक सेल ऑर्गनेल असेल आणि त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे दिलेलं आहे. बट ह्या 7th स्टँडर्डमध्ये तुम्हाला बेसिक गोष्ट आहेत. जसं रायबोझोम्स जे असतं, रायबोझोम जो सेल ऑर्गनेल आहे त्याचं काम आहे प्रोटीन बनवणं. त्याचं काम काय आहे? प्रोटीन बनवणं. आणि त्या प्रोटीनमध्ये जर चेंजेस काय घडवायचे आहेत, त्याला थोडं मॅच्युअर बनवायचं आहे, थोडं चांगलं बनवायचं आहे, तर ते काम करतं तुमचं एंडोप्लास्मिक रेटिक्युलम. ओके, देन गॉल्गी बॉडीज आर मेड अप ऑफ फ्लॅट सॅक्स अँड देअर फंक्शन इज प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. गॉल्गी बॉडीज काय करतं? पॅकेजिंग करतं. ठीक आहे, हे जे प्रोटीन्स किंवा बाकीचे गोष्टी आल्या आहेत ना त्याला पॅक आणि त्याला स्प्रेड कोण करतं? तुमचे गॉल्गी बॉडीज. ओके, असं दर तुमच्या ह्याचं फंक्शन आहे. माइटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ द सेल. माइटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करतं. माइटोकॉन्ड्रिया इज द एनर्जी करन्सी की जे सेलसाठी एनर्जी प्रोड्यूस करतं. आणि क्लोरोप्लास्ट जिथे काय होतं? फोटोसिंथेसिस होतं. ओके, हे सगळे आहेत तुमचे थोडे बेसिकशे एकदम तुम्हाला सांगितले की बाबा ह्याचं हे काम आहे, ह्याचं ते काम आहे. ठीक आहे, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण केलं आहे. थोडं बेसिक 8th स्टँडर्डमध्ये थोडं डिटेल्ड असेल. आता फक्त एकदा वाचून घेताल. ठीक आहे,
सो दिस वॉज अबाउट युअर सेल ऑर्गनेल्स, सेलचा स्ट्रक्चर आणि तुमचे सेल ऑर्गनेल्स. ओके मुलांनो, हा होता आपला पार्ट 2 ऑफ युअर लेक्चर 11 ऑफ सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्या 2 सेशनमध्ये आपण सेल थिअरी, सेल स्ट्रक्चर आणि सेल ऑर्गनेल्स कंप्लीट केलेले आहेत. प्लीज गो थ्रू द व्हिडिओ, गो थ्रू द चॅप्टर आणि मिळूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये जिथे आपण डिस्कस करणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, थँक्यू.